हृदयात दत्त स्थिर राहो. तर एक ओळ मी म्हणेन आणि माझ्या मागून आपण सर्वांनी साथ करायची आहे आणि सगळ्यांनी मिळून ही भरवी सद्गुरूंच्या चरणी समर्पण करायची आहे. आज दुपारी जे आपलं ग्रुप डिस्कशन झालं बलशाली भारताला करण्याचं हे स्वप्न आज महाराजांच्या कृपेने आपण पूर्ण करायचं आपल्या सगळ्यांना. असा संदेश घेऊन आपण या सभागृहातून बाहेर जाणार आहोत. अवधूत चिंत श्री सद्गुरुनाथ महाराज की बलशाली साधक
सद्गुरु श्री विष्णुदास पादवल्लभ विष्णुदास जय श्री विष्णुदास सद्गुरु श्री विष्णुदास पादवल्लभ विष्णुदास सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास सद्गुरु श्री विष्णुदास पादवल्लभ विष्णुदास शिव सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास सद्गुरु श्री विष्णुदास पादवल्लभ विष्णुदास संतोषी पुनर्विपाटिला अमाकाशी लवली कुर्तोनियेसी असो आम्ही भरवशी तुवा आलिया संतोषी दाहो आम्ही येतोनी निजभक्ता आमचा कृपोशी पारंपार वंशोवंशी अखिला विष्णु कृपावशी बाहेर संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरिक सुखे नांदती विक्रमोत्री अखंड लक्ष्मी दयावी निरोगी योगी सायशी ऐसा वल्लाभम निरे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित दयाजवळी कालांतक यमजैसा यवन दुष्टपरियेसा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वाला रूप होता सारा विमुख होनी विवाद गेला यवन कोपल विप्र लागला वैचकित मनीषी बुद्धिजाते तो आलिया वर्णयासी केली स्पर्शे अग्निशी श्री गुरुकृपा होयासी नाय कवित दुर्गुरुष गरुडाची रामद्यासी सर्वतो कमे कैलासी ऐसे दया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची पहा एखादे सिंहासी ऐरावत केविलासी श्री गुरुकृपा होयासी गरी काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरुस्मरण महाराज इथे येण्यात आहे. आता थोडक्यात सूचना पर्यंत देतो. सर्व महिला वर्गांनी त्या बाजूला आंघोळीला जायचं आहे. आपल्या दोन कार्यकर्ते तिथे असतील, रेणुका देशपांडे आणि रेणुका पांडे. त्यांनी समोर जाऊन सगळ्यांना तिथे दाखवतील. सर्व पुरुष वर्गांनी नदीच्या त्या बाजूला जाऊन आंघोळ करायची आहे. परत एकदा आपल्या किमती सामानात वाह वाह मिळालं पाहिजे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय। दत्तभक्त शिवाजी बाबूराव झांपे भारतीय परिवार करून माझ्याकडे वृक्ष आणून झालेला 21 रुपये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। आणि म्हणून तिन्ही त्रिकाळ सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे ज्या ज्यावेळेला स्वामी या ठिकाणून यायचे आणि जायचे त्या प्रत्येक वेळेला हा या सीमेवरती त्याचं जे शेत आहे इथून त्यांना साष्टांग दंडवत घालायचे। स्वामी त्याच्याकडे पाहिल्यासारखं न पाहिल्यासारखं करायचे आणि पुढे निघून जायचे। अशी 3 वर्ष गेली। 3 वर्ष गेल्यानंतर स्वामींना असं वाटलं की आता याचा जो काही वंदन भक्ती आहे या वंदन भक्तीला फळ प्राप्त होण्याची वेळ आता आलेली आहे। आणि म्हणून ते एक दिवस त्या ठिकाणून समोर जाता जाता ज्याने दंडवत घातला त्यांना पर्वतेश्वरांनी, तसे स्वामी सरळ न जाता वळले त्याच्याकडे। त्याला तो असा गलबलून गेला आणि तिथून ते स्वामी त्याला विचारतात की का रे, गेले 3 वर्षापासून तुम्हाला अखंड नमस्कार करतो आहे, काय तुझ्या मनामध्ये सांग। तेव्हा त्या परमेश्वर शूद्रांनी आपल्या शेतामधून हात जोडून त्यांना सांगितलं की स्वामी यावे शेतापाशी पाहावे अमृत दृष्टीसी आणि तू समजता प्रतिपाळीसी शूद्र म्हणून उपेक्षावे। स्वामी तुम्ही सगळ्याचा उद्धार करता, सगळ्यांकडे कृपादृष्टीने पाहता, पण मी केवळ शूद्र असल्यामुळे माझ्याकडे तुम्ही कृपादृष्टी वळवत नाही। म्हणून माझी प्रार्थना आहे की आता तुम्ही विचारलंच आहे तर स्वामी आपण या शेतामध्ये या। आणि आपण ज्या ठिकाणी आता बसलेले आहोत या ठिकाणी स्वामी आले। हेच ते शेत आहे, हीच ती जागा आहे, हाच तो विश्रांती कट्टा आहे जिथे आपण दर्शन घेतलं आहे। या ठिकाणी स्वामी आलेले आहेत आणि स्वामींनी हे शेत सगळं पाहिलं। पीक चांगलं आलेलं होतं, डवरलेलं होतं, जोंधळा पेरलेला होता आणि तो जोंधळा पोटऱ्यापर्यंत आला होता। कोळी कोळी कणस त्याला लागलेली होती। स्वामींनी एक वार सगळ्या दृष्टीने अमृत दृष्टीने सगळं निहाळलं आणि म्हणा तुझी काय इच्छा आहे। Thank you.
प्रत्येक चालू सुंदर सुंदर मी पण चालली ती नदीगिरी दाखवा ना नदीगिरी दाखवा कोणती नदी सांग याच नदीवर आपण सगळ्यांनी आंघोळ केली होती स्वामींनी इथेच आंघोळ केली त्याच्यात भाग्य कोणाचे तुम्ही ठरवायचं स्थापना पंचमुखी स्थापना केलेली आहे आता नाही ओम नमः शिवाय 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 चला 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 शिवाय ओम नमः 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 शिवाय मृत्युंजयाय रुद्राय माहीत नाही आहे आपल्याला समोर जावं लागेल दिसताय पण ऐकून नाही येणार माहिती नाही ना माहिती प्रदक्षिणा सद्गुरुरायाची हो धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची आली त्वरा सुरवरा विमानोत्तरायाची आली त्वरा सुरवरा विमानोत्तरायाची धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची हो धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची भावे वाहिना
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे महाराजिला श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे महाराजिला धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची हो धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची माणिकवरा सुरवरा विमानोत्तरायाची माणिकवरा सुरवरा विमानोत्तरायाची धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची हो धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुना जेव्हा स्थानिक लोकांना वाटतं की आता आपण महात्म्य वाढते आहे गावगावचे लोक येतात आपल्याला विचारतात अहो स्वामींचा मला हात आहे का त्यांचं काही टेक्निक माहिती आहे का तुम्हाला हा मोठेपणा मिळाला लागल्यामुळे मग गावाचे लोक करत आणि हा तथाकथित मोठेपणा ज्याला मिळतो त्याला असे कार्यकर्ते तयार होतात आणि मग त्याला स्वभावाने उर्जित अवस्था येते त्या तशा प्रकारची परिस्थिती तिथे आली हळूहळू आता त्या ठिकाणी उपासना चांगल्या पद्धतीने रुळायला लागलेली आहे तिथं विश्वास मंडळ आहे घरामध्ये श्रद्धावान आहे आणि त्यामुळे कार्याची उर्जित अवस्था याच्या पुढच्या काळात निश्चितपणे चांगली होईल असा मला विश्वास वाटतो पण मंदिर उभारणीसाठी किती कष्ट पडतात त्याला किती कष्ट पडले तेही कोणाचे मंदिर नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मंदिराकरता जन्मस्थानाच्या अनेक वर्ष जावी लागली त्या दृष्टीने आपण भाग्यवान आहोत विश्वास महाराजांच्या नुसत्या संकल्पातून आपली 2 मंदिरे आतापर्यंत उभी राहिलेली आहेत आणि 3रं मंदिर आता उभं राहते आहे आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण गेलेली नाही आहे आणि कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी यात्रा करण्याचं देखील कार्य आपल्याला करावं लागलं विषयाचं फळ झालं परंतु हा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे शेवटी भक्तांच्या इच्छा म्हणून त्याचा मानसोपचार पद्धतीने आपण त्याचं चिंतन करावं कारण मानस पूजेला फार महत्व आहे आपण प्रत्यक्षात तसं वापरू शकत नाही जरी बरोबर असतं तरी त्याचा भावार्थ लक्षात घेऊन त्याचं महत्व आहे एवढं लक्षात घ्यायचं बाकीची चिंता करायची आपण सगळ्या ठिकाणी बघतो की दत्ताच्या मूर्ती पांढऱ्या असतात मला आपण पंढरपूरला गेलो होतो तिथे पांढऱ्या अशी मूर्ती होती आपल्या प्राचीन मूर्ती ज्या आहेत त्या सगळ्या काळ्या दगडाच्या आहेत आणि सगळ्यात चांगलं म्हणजे महत्वाचं कारण असं आहे की काळी मूर्ती जी आपण म्हणतो ती मुळामध्ये सगळ्यात पवित्र दगड जर कुठला असेल तर तो म्हणजे शाळीग्राम शाळीग्राम हा दगड नेपाळमध्ये गंडकी खोऱ्यामध्ये सापडतो त्यामुळे गंडकी खोऱ्यातल्या काळ्या दगडाची मूर्ती ही सर्वश्रेष्ठ मूर्ती आहे कारण शाळीग्राम हे विष्णूच्या निवासाचं स्थान आहे जिंकलेली आहे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी
काही नाव हे आपलं रेकॉर्डिंग आहे. स्पर्धकांशिवाय इतरांनी दूर राहा. स्पर्धकांशिवाय इतर कोणीही दोरीला हात लावू नका. प्रोत्साहन जरूर द्या पण दोरीला हात लावू नका. प्रोत्साहन जरूर द्या. आपल्या आवडत्या टीमला पण दोरीला हात लावू नका. आपली शिस्त कोणीही मोडणार नाही. पुढे वर्सेस नाशिक मुंबई. 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 सध्या रोज पुण्याची बाजू चालला आहे. सध्या रोज पुण्याची बाजू चालला आहे. आणि पुढे ही स्पर्धा जिंकली. स्पर्धकांशिवाय इतरांनी हात लावू नका.
आपल्यासमोर आलेला आहे. मगाशी प्रश्नोत्तराच्या वेळेला आपल्या एका उपासकांनी सांगितलं की इथे आल्यानंतर मुळसेच्या ठिकाणी आपला श्रीकृष्णाचं दर्शन होतं. स्वामी महाराजांच्या जागी कृष्णाचं दर्शन का बरं? तर आमच्या काही साधकाच्या मनात विचार आला असेल तर त्यांना एकट्याला दर्शन का बरं कृष्णाचं होते? सगळ्यांना का होत नाही? मग सगळ्यांना कुठल्या तरी रूपात झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी कृष्णाची मुरली आपल्याला ऐकण्यासाठी झालेला आहे. आणि ती आपल्याला ऐकवायची म्हणून माझं प्रवचन थांबवलं. पण थांबवलं म्हणजे मी बोलत नाही असं म्हणता नाही. अशी काही चालू केली की त्याच्यावरती आधी वाचली जाते आणि त्यानंतर आता बोलायला हरकत नाही मला वाटतं. एक अत्यंत आनंददायी अशा प्रकारचं शिबिर, त्याचा आनंद आता शिबिराला पोहोचलेला आहे. आमच्या ज्येष्ठ बंधूंनी मला सांगितल्याप्रमाणे पुणे आणि चिंचवडच्या केंद्रांनी अतिशय परिश्रमपूर्वक हे शिबिर या ठिकाणी संपन्न केले. त्याला काय कष्ट झाले असतील याची तुमच्यापेक्षा जास्त कल्पना मला आहे. कारण की सगळ्या ठिकाणी असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे गाणं असो, आणखी काही असो, कुठली भाजी करायची असो, कसं खायचं इथपर्यंत सगळ्या ठिकाणी माझा सहभाग असतो. त्यामुळे त्यांच्या कष्टाची पुरेपूर कल्पना मला आहे. आणि हे कष्ट ते घेत आहेत याचा अतिव आनंद मला होतो. माझ्यापेक्षा जास्त आनंद हा बाबांना होतो आहे. आणि बाबांपेक्षा जास्त आनंद हा दुसऱ्या सरस्वती स्वामी महाराजांना होतो आहे. कारण त्यांच्या ठिकाणी आपण आलेले आहोत. त्या ठिकाणी यायचं ठरलं त्यावेळेपासून माझ्या डोक्यावरती एक प्रकारचा तणाव होता. तणावाला विचित्र स्वरूपाचा होता. हे शिबिर कसं काय संपन्न होईल, आपले लोक कमी पडतात की काय, पैसा पुरेल की नाही, या गोष्टीची मला चिंता नव्हती. त्याच्याशी मला पूर्ण विश्वास होता की आमच्या परिश्रमामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही. पण इतकं सगळं जरी असलं तरी स्वतः स्वामी महाराज तिथे येतील की नाही याची शंका होती. त्यांच्या जर मनात नसेल तर आपण या ठिकाणी एक रात्री राहू शकत नाही, असा अनेक श्रेष्ठ भक्तांचा या गाणगापूर संस्थेच्या ठिकाणचा अनुभव आहे. मगाशी मी एका महाराजांचं आपल्याला उदाहरण दिलं. आता मी एका शंकराचार्याचं उदाहरण आपल्याला देतो. शंकराचार्य म्हणजे काही मामूली व्यक्ती नाही. आणि तेही दक्षिणेमधले शंकराचार्य, श्रेष्ठ शंकराचार्य एकदा गाणगापूरला आले आणि त्यांनी ठरवलं की अगदी 30 रात्रभर मुक्काम करायचं. तेव्हा त्या आपल्या सगळ्या वैभवासह या गाणगापूर प्रवेश क्षेत्रामध्ये प्रवेश त्यांनी केला. क्षेत्रामध्ये बाकी बसून ते देखील मठामध्ये महाराजांच्या दर्शनाकरता आले आणि मुक्कामावरती संध्याकाळी रात्री गेले. गेल्यानंतर त्यांना अत्यंत उग्र स्वरूपामध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आज्ञा केली याच्यापुढे 1 तासही या ठिकाणी राहायचं नाही, सीमेच्या बाहेर व्हा. आणि त्याप्रमाणे जगद्गुरु शंकराचार्यांना ताबडतोब 1 तासामध्ये आपला काशा गुंडाळा लागला आणि या ठिकाणाहून गाणगापूरच्या बाहेर 3 मैल त्यांना मुक्काम करावा लागला. गाणगापूर क्षेत्रात राहू शकले नाही. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आपल्या डॉक्टर भीमाशंकर देशपांडे बाकीच्या मंडळांनी केली होती. हार तुरे मान सत्कार वस्त्र दागिने काय करते आणि ते त्याप्रमाणे ठरलेल्या वेळेला शंकराचार्याचं स्वागत करण्याकरता मठामध्ये सगळं साहित्य घेऊन आले. पाहता तो शंकराचार्य नाही आहे. पण चौकशी केली कुठे गेले आणि जसे आले तसे ते गेले. कुठे गेले आम्हाला माहिती नाही. पण त्याचा शोध घेतला तेव्हा त्याचा निरोप आला की मी गाणगापूर पासून 3 मैल पलीकडे माझ्या मुक्कामावरती खेड्यामध्ये एका राहायला गेलो आहे. कारण महाराजांची काय मला परवानगी दिली आहे नाही. नावही सांगितले तुम्हाला भीमाशंकर देशपांडे ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांनीच मला काल सांगितलं. ते म्हणाले की तुमचं शिबिर हे गाणगापुरामधलं एकमेव शिबिर आहे की ज्या शिबिराला
स्वामी महाराजांचा पूर्ण आशीर्वाद आहे. आणि या आशीर्वादाची याचना मी गेल्या 3 महिन्यापासून करत होतो. अर्थात याचना करण्याचा माझा अधिकार नाही, कारण माझा काही डायरेक्ट त्याच्याशी संबंध नाही. त्यामुळे माझे समर्थ सद्गुरू विश्वनाथ महाराज यांच्या माध्यमातून मी ही प्रार्थना त्यांना करत होतो की आपण या श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा नृसिंह स्वामी महाराजांना घेऊन घ्या. आणि त्याप्रमाणे बहुधा ते आले असावे, कारण तसा अनुभव या तशा प्रकारची एक अनुभूती डॉक्टर भीमाशंकर देशपांडेंना आली. आणि त्यामुळे ते देखील काल संध्याकाळ रात्रीपर्यंत या ठिकाणी मुक्कामाला होते. त्याला राहावं वाटतं. ते म्हणाले की या शिबिरात काय झालं मला काही कळत नाही, पण असं कधी झालेलं नाही या ठिकाणी. आणि तुमच्यावर त्याची विशेष कृपा दिसते. शिबिरात ते म्हटली ते म्हटलं मला असू शकेल, कारण गुरुभक्तीचा महिमा तसा आहे. गुरुभक्ती ही जर उत्कटपणे आपण केली तर गुरुपेक्षा जगामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही. आणि बाकीच्या ज्या श्रेष्ठ व्यक्ती असतात किंवा श्रेष्ठ देवता असतात त्या देखील आपल्या गुरुच्या आज्ञेमध्ये वागतात आणि त्या या ठिकाणी येतात. नृसिंह स्वामी महाराजांचा या ठिकाणी निश्चितपणे अस्तित्व आहे याच्याविषयी माझ्या मनात कालपासून शंका नाही. आणि म्हणून मी तात्पडत होतो की आणखी कुणाला काही अनुभव असतील, त्या शक्तीचं दर्शन झालं असेल, काही झालं असेल, तेव्हा मला कळलं. मोठी आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी आपण अगदी छान त्यांचं निर्माण केलेलं आहे. शिबिर सुरू होण्याच्या पासून आधी विधिवत आपण या ठिकाणी दत्तात्रयाची स्थापना केली, रुद्राभिषेक केला. रुद्राभिषेक हा स्वामींचा फार आवडता होता. आणि ज्यावेळेला स्वामी महाराज म्हणजे नृसिंह स्वामी महाराज ज्याला गाणगापूर आले त्याला ते पहिल्यांदा गल्लेश्वराचं दर्शन केलं, ग्रामदेवतेचं. आणि पहिल्यांदा काय केलं, त्या ठिकाणी रुद्राभिषेक केला होता. आणि म्हणून या पुण्याच्या मुलांना मी सांगितलं की आपण त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करायची, म्हणजे रुद्राभिषेक करायचा दत्तात्रयाला, त्यांना आवाहन करायचं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला त्या ठिकाणी 3 रात्री राहायचं आहे. 3 रात्री राहण्यामुळे खर्च वाढणार आहे. 3 रात्री राहण्यामुळे खर्च वाढणार आहे. दुपारी जर आपण समारोप केला असता तर रात्रीच्या जेवणाचा खर्च आपला वाचला असता, उद्या सकाळचा जेवणाचा खर्च वाचला असता, आडवा असता असं कदाही. पण त्यांना म्हटलं की तसं आपल्याला करायचं नाही, खर्चाची चिंता करायची नाही, पण 3 रात्री आपला मुक्काम त्या तीर्थक्षेत्रावर झाला पाहिजे. तसा मी वचन स्वामींना दिलेला आहे की आमचे सगळे उपासक 3 रात्र आपल्याजवळ चरणाजवळ बसून राहतील. आणि काही संकेत असतात. 3 दिवस आपण या ठिकाणी राहणार आहोत. राहत असताना आपण आपल्या शिबिराच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहोत. तरी आपलं सगळं अनुसंधान त्याच्या चरणाजवळ आहे स्वामींच्या. पण तरीही प्रतिकात्मक अशा प्रकारची बांधिलकी असावी म्हणून आपण तळघरामध्ये या ठिकाणी आपलं शिबिर सुरू झाल्यापासून तो आज रात्रीपर्यंत गुरुचरित्राची अखंड पारायण सुरू केलेलं आहे. ते आपलं अधिष्ठान क्षेत्र आहे. सगळी शक्ती त्या ठिकाणी आहे. गुरुचरित्राचं पारायण सध्याही सुरू आहे. काल झालं एक पारायण, परवा एक पारायण झालं आणि आज 3रं पारायण झालं. 3 पारायण आपण स्वामी महाराजांना अर्पण करतो. आणि त्या पुण्याच्या बळावरती आपलं शिबिर हे निर्विघ्नपणे अतिशय आनंदात आणि प्रसाद प्राप्त करून आज पूर्णत्वाला जाती आहे. याचा मोठा अभिमान आणि आनंद व्हावा. स्वामींची आपल्यावर निश्चितपणे कृपा आहे. आपले जे उपासक खाली पारायण करतायत त्याच्यापैकी एक उपासक मला आता भेटले बघा. मी त्याला काही विचारलं नाही, पण ते म्हणाले की मला तुम्हाला एक अनुभव सांगायचा आहे. मला अनुभव आला. काय अनुभव आला तुम्हाला? ते म्हणाले की जेव्हा मी पारायणात बसतो त्यावेळेला या तळघरामध्ये माझ्या भोवताली एक व्यक्ती सतत फिरत होती. हे माझ्या डोळ्यांनी पाहतो. ही व्यक्ती कशी होती तर भगवे वस्त्र परिधान केलेले होते, डोक्याला भस्म लावलेलं होतं, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या आणि खाली पायाला आपण अर्धी लुंगी म्हणून त्याच्या लोकांनी घेतलेली होती. वरती त्यांचा तो शर्ट होता. कोण असतील ते? कोण असतील? नृसिंह महाराज या ठिकाणी अखंड फिरतायत 3 दिवसापासून. कशा करता? आपल्या सगळ्यांच्या रक्षणाकरता. हे शिबिर निर्विघ्नपणे पार पडावं याची काळजी कोणाला लागून गेली आता? महाराज लागून. आणि मग आपल्याला पटेल की दासोपंतांच्या एकनाथ महाराजांच्या
शिवसेनेमध्ये काय सामर्थ्य आहे याची प्रचिती आपल्या सगळ्यांना या निमित्ताने यावी आणि ते निश्चित